करायची श्रद्धा तर मनापासून करा ना, दाखवायची म्हणून कशाला करायची, बरोबर की नाही? हे सगळे अंधश्रद्धा आहे गाईज. पुंडलिक सांगतो की विठ्ठला तू ह्या विटेवर उभा राहा जोपर्यंत माझ्या आई वडिलांची मी सेवा करत नाही. आणि तेव्हापासून ते आतापर्यंत म्हणजे म्हणतात ना 28 युगे विठ्ठल युगे 28 विटेवरी उभा. मी सगळं भक्ताला वाटून टाकलेलं आहे. जी भक्त आहेत माझी त्यांना वाटून टाकलं. तर मित्रांनो, तर आता आमचं आवरण वगैरे झालं. आता आम्ही निघतोय तुळजापूरला जायला. इथून डायरेक्ट तुळजापूरला जाणार. काहीतरी 8 तासाचा काहीतरी प्रवास आहे. तुळजापूरला जाऊन तिकडे देवीचं दर्शन वगैरे घेणार आणि मग तिकडून जाणार पंढरपूरला. येस, तर पंढरपूरचा पण प्लॅन आहे. तर पंढरपूरला आता बघू, पंढरपूरलाच आम्ही तिकडे हॉल्ट वगैरे करू. आता बघूया कसं काय ते. मी माईक लावायला विसरलोय, पण आवाज कसा आला असेल माहित नाही. चला जाऊया, बसमध्ये सगळे आलेले आहेत. म्हणजे किती टॅलेंटेड लोक आहेत. अननस का घ्यायचा? कारण आपल्याकडे सूर्य आहे. सूर्य म्हणून मीठ आहे म्हणून अननस घ्यायचा. हे गाडी निघाली. गाडी काय टीचरने सांगितलं बायकांचा लॉन झाला. लॉन पिवळ गोड गोड मस्त अननस होते, पण काय गाडी थांबवली नाही. थांबवलेली लगेच काढली. माय लेक कसे झोपलेत. माय लेक माय लेक येस. परफेक्ट काय? आय एम नॉट परफेक्ट. आय एम नॉट परफेक्ट. आणि हे काय? केंट. तुझी केंट मम्मी पेरू घे ना, पेरू रेड वाले. हा लालवाले पेरू. हा लालवाले पेरू. हा जाम भारी. 10,000चा ऊस घ्या ना. मीठ मसाला आहे, मीठ मसाला. मीठ मसाला आहे त्यामुळे पेरू घेतला पाहिजे. मीठ मसाला आहे, अननस घेतला नाही घेतला जाऊ दे चला, पण पेरू झाला पाहिजे. कारण मीठ मसाला सुरी एवढं कॅरी केलंय म्हणजे. आता मीठ मसाला सुरी काय आणले. जसं मी तुम्हाला मागचं दाखवलं की अननस साठी आम्ही गाडी थांबवलेली, पण आता परत थांबवले. अननस पाहिजे भाई, काय झालं तरी अननस पाहिजे. काय बायकांची इच्छा आहे, मग नवऱ्यांनी आता गाडी थांबायला लागली. आता काय इकडे जे सेवक वगैरे असतात ना, तर एक सेवक मला विचारतो की क्या करना है, दर्शन करना है. तर मला सांगा, आपण तुळजापूरला कशाला येतो? तुळजाभवानीचं दर्शनच घ्यायला ना. आणि मंदिरात आलं याचा अर्थ आम्ही दर्शन नाही घ्यायला आलो, मग काय पार्टी करायला आलोय का? अरे भाई, कॉमन सेन्स, दर्शनच करायला आलोय ना. दादा आपल्याला काय माहिती, आता आपल्या डायरेक्ट बसमधून उतरून डायरेक्ट दर्शनाला आणतील. आता आपण आलोय शॉर्ट्स घालून. बरोबर, मी पण शॉर्ट घालून, भाई पण शॉर्ट्स घालून. आता आम्हाला काय माहिती, डायरेक्ट बसमधून दर्शनासाठी लाईन मध्ये उभं करणार आहेत. भाई आहोत आम्ही. हाफ पॅन्ट घालून भाई दर्शनाला आलोय. ठीक आहे, चालतं. आता काय, आपण आपलं मन स्वच्छ असतं की काय नसतं ना मम्मी? मन स्वच्छ असावं लागतं. काय मनातून नमस्कार कर, काय मनातून नमस्कार कर. जाता आगे भगवान के मंदिर तक. देवी माता. किधर रहता है तू? मैं हैदराबाद में. हैदराबाद बिरयानी खाता? मंदिर में आता? बिरयानी खा के मंदिर में आता? अरे ऐसा कैसा भगवान पावेगा तेरे को? हम इसको बकरा काटता. त्याला माहिती आहे, देवी को बकरा काटता. त्याला माहिती आहे सगळं. मम्मी पापा किधर? एसटी है बंजारा. एसटी है. एसटी का बिजनेस? नहीं, हमारा लैंग्वेज बंजारा है. अच्छा. हैदराबाद में किधर रहता? हैदराबाद में कुकटपल्ली में रहता. अच्छा. ये अपने मतलब तेरा फोटो निकालेगा और डोनेशन मांगेगा लोगों से, बीमार है करके. ये बीमार है ये लड़का. 500 रुपया. बहुत जरूरत है इसको, मैं अभी हेल्प कर रहा हूँ उसको.
ये पढ़ने को आता ये तो क्या लिख- मतलब हमको भी आता गर्दीच्या ठिकाणी आपल्या मोहल्ल्यामध्ये गौतम ये क्या लिखा है? ये क्या लिखा है? क्या ये क्या लिखा है? ये मुझे नहीं नहीं आता ये कौन सा लैंग्वेज है? तेलुगु नहीं है वो तेलुगु नहीं है. तेलुगु नहीं कन्नड़ है ना हाँ मलयाली नहीं पता मुझको नहीं पता. अरे यार कौन से स्टैंडर्ड में तू? पीछे आ रहा तू तो आगे कैसे जा रहा है? पीछे आ रहा नहीं जा रहा तू तो आगे जाएगा तो हरवेगा तो तू सापड़ेगा नहीं किसी को. और तू हरा हो गया तो हमको कॉल करना पड़ेगा पुलिस को बाय बाय. अरे इधर तक ये. अरे बाय 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 बाय. तर गाईज आता आमचं इथे तुळजाभवानीचं दर्शन झालेलं आहे. आम्ही 5 वाजता लाईनीत लागलेलो आणि 7:30 पर्यंत दर्शन झालं. म्हणजे 2.5 तास आमचे पूर्ण गेले लाईन मध्ये. गर्दी आहे. सॅटर्डे आहे आणि अधिक महिन्याचा पण आहे ना. रस्ता ना आठवत मला. त्यांचं घर आठवत आणि ती गल्ली बिल्ली आठवत. मला पण आठवतो, रस्ता सापडला मला. तू मी भाविक आणि दिदी आलेली आपण डबा घेऊन असं बघा. हा बरोबर बरोबर. त्यांच्या घरात गेलो आपण. गटार होता तर पटकन जायचं. हा बरोबर बरोबर. तर विषय असा होता. कॉन्टॅक्ट सांगतो तुम्हाला. आम्ही लास्ट टाइम इकडे आलेलो तुळजापूरला. तर तेव्हा आम्ही एका ठिकाणी म्हणजे आमच्या ओळखीचे जे आहेत त्यांच्याकडे आम्ही जेवणाची ऑर्डर दिलेली. तर आता आम्ही यावेळेस पण त्यांच्याकडे जेवणाची ऑर्डर दिली आहे. तर आता तेच सगळे विचार होते कोणता रस्ता आहे. तर भरपूर वर्ष झाली मला काय आठवत नाही रस्ता नीट. पण त्यांचं घर आणि त्यांची गल्ली आठवते मला. तर आता आम्ही इथून निघालेलो आहे. आपला तुळजापूरहून निघालेलो रात्री आणि नाईट ट्रॅव्हलिंग करून आम्ही डायरेक्ट पोहोचलो इकडे पंढरपूरला. आता पंढरपूरला पोहोचलो 12 वाजता आणि त्याच्यानंतर सगळं म्हणजे मंदिर बंद झालेलं. पण जेव्हा आषाढी एकादशी वगैरे असते, जेव्हा वारी वगैरे असते, तेव्हा 24 आवर्स मंदिर चालू असतं. पण युज्युअल डेज मध्ये फक्त 11 वाजेपर्यंतच मंदिर चालू असतं. त्यामुळे आता आम्ही जरा रूमवर जाऊन फ्रेश वगैरे झालो आणि आता निघालोय. सकाळी आता 2:45 वाजलेत आणि सगळे आम्ही आंघोळ बिंघोळ करून निघालोय. कारण लाईन खूप जास्त असणार आहे. मुखदर्शनचीच लाईन 4-5 तास आहे असं काहीतरी आहे. मुखदर्शनची लाईन काहीतरी 3-4 तास आहे आणि नॉर्मल लाईन 5-6 तास लागतात. तर आम्ही मुखदर्शनच्याच लाईनीत थांबू कारण नंतर आम्हाला जायचंय काळोबाईला. आता आम्ही आलो इकडे पहिले चंद्रभागेच्या नदीवर. कारण असं म्हणतात की मंदिरात जायच्या आधी त्या नदीत थोडस पाय धुवून वगैरे जा. म्हणजे असं काय म्हणतात ना, शुद्ध होऊन जा, पवित्र होऊन जा. तर आता काही रिच्युअल्स आहेत ते करायला लागतात. बरोबर की नाही गाईस? चंद्रभागा नदी आहे इकडे आणि तिकडे मंदिर आहे. किती काय झालं तरी चहा झाला पाहिजे नाही वाजले ना बाबासाहेब? 3 वाजले. 3-1 रात्रीचे 3 वाजता हा माणूस चहा पिऊ शकतो. चहा झाला पाहिजे. आणि हा हे पण मी सगळ्यांना पाठवणार आणि हा लोकांना. माणूस पाणी पिऊ शकतो रात्री 3 वाजता. हा पाणी तर जेवल्यावर पितो. कॉफी असते तर मी कॉफी पण वेली असते. हो. कॉफी नाही म्हणून पाणी अरे पितो. आम्ही 1 तास पण झोपलो नाहीये रात्री. 1 तास काय 1 मिनिट पण नाही झोपलो. हा ना. तर आता आम्ही पोहोचलोय संत नामदेव महाद्वाराच्या इथे आणि इकडे संत चोखामेळ्याची समाधी आहे खाली. तर आता कुठल्या रांगेत राहायचं आम्हाला कळत नाहीये कारण आम्ही एवढ्या लवकर आलोय की जास्त गर्दी वाटत नाही इकडे. बघा तर खूप कमी गर्दी आहे. गाईज आम्ही प्रदक्षिणा मारून परत तिकडे झालोय. काय म्हणतात त्याला हे प्रदक्षिणा काय नाही, चकवा लागलाय आपल्याला, चकवा. चकवा लागलाय. आम्ही जिथून सुरुवात केली ना इथून आम्ही सुरुवात केली बरोबर आहे. आम्ही परत लाईन स्वतः परत आम्ही फिरून तिकडे झालो. एवढं व्हीआयपी नशीब आहेत. नशिबातच व्हीआयपी याच्या. त्याला कुठलं पहिले आपण गेलो जेजुरीला तिकडे डायरेक्ट गाभाऱ्यात. डायरेक्ट तुळजापूरला पण डायरेक्ट चरणावर. तुळजापूरला पण डायरेक्ट गाभाऱ्यात. दगडूशेठला पण डायरेक्ट गावात. आता इकडे पण तुझं नशीब असेल तर भावा होईल. आमचं विठ्ठलाचं दर्शन झालंय. विठ्ठल रुक्मिणीचं खूप चांगलं दर्शन झालंय. एवढं छान दर्शन झालं. आमचं मुखदर्शनच होतं. काय ग? मुखदर्शनच होतं पण खूप सुंदर झालं. आम्हाला चरण दर्शन पण मिळालं आणि विठ्ठल आणि रुक्मिणीचा अभिषेक पण मिळाला. खूप अभिषेक पण मिळाले आणि काकड आरती मिळाली. खूप भारी 1 नंबर. आम्ही 3 वाजता आलो म्हणून आम्हाला भेटलं. आता वाजले 4:30. हा, आणि 5 तुम्ही झालेत. गर्दी बघू शकता. 4:30
तुम्ही गर्दी बघू शकता. लिटरली सकाळी 11 वाजता जेवढी गर्दी असते तेवढी गर्दी आता झाली. खूप गर्दी झाली guys. तर मम्मी एका मंदिरात विठ्ठल आणि दुसऱ्या मंदिरात रखुमाई अशा वेगवेगळ्या का ठेवलेत विठ्ठल रखुमाई? त्याची एक कथा आहे. पुंडलिक त्याच्या आई वडिलांची सेवा करत असतो आणि मग विठ्ठल जेव्हा हात मारतो पुंडलिका, तर तेव्हा पुंडलिक म्हणतो की थांब विठ्ठला, मी माझ्या आईची सेवा करतोय. तर तो बोलतो तर मी कुठे उभा राहू? मग पुंडलिक काय करतो, त्याच्या इथली जवळची वीट आहे ना ती तिथे टाकतो. हा त्याच्या इथे सरकवतो आणि तो सांगतो की पुंडलिक सांगतो की विठ्ठला तू ह्या विटेवर उभा राहा जोपर्यंत माझ्या आई वडिलांची मी सेवा करत नाही. आणि तेव्हापासून ते आतापर्यंत म्हणजे म्हणतात ना 28 युगे विठ्ठल योग्य 28 विटेवरी उभा असं. आणि रुक्मिणी असते ती तिच्या मंदिरात असते म्हणून मग विठ्ठल तो तिथेच उभा राहतो आणि रुक्मिणी वेगळी असते. मग त्यांचे जसे वेगवेगळे मंदिर घरामध्ये सेट पडलाय तरी पण त्या बाईनी अशा रांगोळीची डिझाईन. अरे ती आठवण असते, तुला काय माहिती? अरे पण आठवण असते की नाही? कुठे गेली मोठी मम्मी? किती घ्यायचं? आठवण असते ना, पंढरपूरवरून घेतलंय. पंढरपूरची आठवण काहीतरी चांगलं घ्या, हे असं घ्यायचं आपल्याकडे भेटतं. अरे हो. त्यात रांगोळी हा, झटपट पटापट लक्ष्मी करके अंदर. बोला. चोका मेळा समज पहिली भेट पहिलं दर्शन असतं. हा, लाडके आवडते भक्त देवाची. बरं का? त्यांची आस्ती विठ्ठल 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 बोलले आणि ही खुद्द देवाने समाधी दिलेली. तिची देहांत झाला मंगळवेढा. तिथून नामदेव देवानं नामदेवरायाला पाठवलं. नामदेवराया म्हणजे कशी तिथे हजारो माणसं ही झालीत म्हणजे कसं ओळखायचं म्हणजे. परत नामदेवराया गेले, ज्या अस्तित्व विठ्ठल 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 निघतं ते माझे चोखे आला. म्हणजे इथं देवाचं समाधी स्वतः त्यांच्या हस्ते ओके. समाधी दिली. चोखा माझा भाव, चोखा माझा देव, चोखा माझा कुळ धर्म देव, माझ्या चोखेची करते ध्यान न पडू. आणि ती कोण म्हणतात? चोख खुद्द भगवान. आणि हे जे आणि हे फोटो मध्ये काय म्हणजे ते काय करताय? ज्यावेळेस इंद्राचं अमृत नाचलं त्यावेळेस इंद्रदेव नारद मुनी देवाकडे आले. देवाकडे आल्यानंतर देव म्हणले आता माझ्यासाहेब माझी काय नाही म्हणले शुद्ध मी सगळं भक्ताला वाटून टाकलेलं आहे. जी भक्त आहेत माझे त्यांना वाटून टाकलं. भक्ताकडे जायला लागेल. इंद्रदेव नारद मुनी चोकामेळाच्या घरी गेले. चोकामेळाच्या घरी गेल्यावर ती चोकामेळानं शुद्ध केलं. अमृत हा चोक्याच्या अंगाने बसल्या पंगती श्रीमती वाढत त्यावेळेची ती पंगत आहे. चोकामेळाची आस्ती विठ्ठल 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 बोलले जिवंत समाधी आहे. म्हणून वारकरी सांप्रदायिक एक वेळा देवाचं दर्शन घेत नाही पण इकडे घेतात आणि नामदेव पायरीचं घेतात. पहिला चोख व्हा, मनानं बुद्धीनं अंतकरणानं शुद्ध व्हा. परत नाम घ्या. मी आलोच. बरोबर म्हणजे विठ्ठल आलाच. बरोबर सुंदर. चाल तालीम करणारी जागा. तालीम करतात ना, जिम त्याच्यापुढे सगळं कुस्ती खेळणारे हे काय कुस्ती खेळणारे तालीम करतात ना ते वेळे. मस्त आहे. शॉर्ट दिवाळी हे आपल्या एक नंबर. आपल्या इथे नाही बघायला भेटत भाई. आता आपल्या इथे जिम वाल्यांनी कब्जा केलाय. जय श्रीराम. मस्त नाव का? हनुमानाचं मंदिर आहे ते. आमचं आम्ही करून खातो, आम्हाला कोणाची गरज नाही. आमच्या पदरची आम्हीच पिली. हा, आमच्या पदरची आम्हीच पिली, आम्हाला कोणी नाही पावसात दिली. डायलॉग मारलाय भाई आहेत तरी. एक नंबर.
गाईज कांदा कसा कापायचा बघून घ्या. एक नंबर. आम्ही ते नाश्ता करायला थांबलोय, वेळ नाही त्यामुळे मोठे आपणच कांदा कापायला घेतलाय. यांचं बेलापूरला वडापावचं दुकान आहे, ठीक आहे. बेलापूर दिवाळे गावाजवळ हा तिकडे दिवाळे गावात त्यांचा वडापावचा धंदा आहे. किती 35 वर्षांपासून धंदा करतात. आणि आता इकडे आम्ही नाश्ता करायला थांबलोय आणि कांदा भजी नाना सांगणार तसे ते करणार आहेत, कारण नानांची कांदा भजी बेस्ट. किचनला आम्ही पूर्ण हे केलं, हायजॅक करून टाकलं. त्यांचं किचन पूर्ण हायजॅक करून टाकलं आपण. मित्रांनो, आता आम्ही मध्येच रस्त्यात इथे वाईचा गणपती होतो, वाईचा महागणपती, इकडे थांबलेलो. आणि हे मागे मंदिर आहे वाईचं, आणि त्याच्याच साईडला काशी विश्वेश्वराचं पण मंदिर आहे. तर तिकडे पण गेलो आम्ही, ते पण मी तुम्हाला दाखवलं ग्लिम्स. सो आता पुढे जाणार आहोत आम्ही काळूबाईला. तर आता काळूबाईला जाऊन तिकडचं पण तुम्हाला थोडंसं शॉर्ट्स दाखवेन. मी काही जास्त शूट वगैरे घेत नाही असं मंदिराचं वगैरे, कारण तिकडे अलाउड नसतं मंदिरामध्ये फोन वगैरे यूज करणं, व्हिडिओ वगैरे काढणं. तो मी जास्त काही घेऊ शकत नाहीये, पण बाकीचं तुम्हाला मी दाखवतो सगळं. ओके. तर आता आमचं काळूबाईचं पण दर्शन झालं. इथे लाईन थोडी कमी आहे, एवढी गर्दी नाहीये. तर पटापट नंबर लागला आणि चांगलं दर्शन झालं एकदम, म्हणजे चरण स्पर्श म्हणतात ना त्या टाईपचं झालं. आणि आता आम्ही इकडे हे जे असतं, आणि हा इकडे अजून एक मंदिर आहे यांचं, मांगीर बाबांचं मंदिर आहे इकडे साईडलाच. तर त्यांना उकडलेल्या अंड्यांचं नैवेद्य दाखवलं जातं. लिटरली बॉइल्ड एग त्यांच्या साईडला असे ठेवलेले आहेत. हा चल. आता मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो, ती मला आता लपून शूट करायला लागणार आहे. त्यामुळे ती कशी येईल, कशी शूट येईल, कसा अँगल येईल ते मला काय माहित नाही, पण ते बघा तुम्ही. लिंबूला टोचणार आणि सगळं ब्लॅक मॅजिक साठी करतात. भूत होतो तर भावल्या बघ कशा टोचल्या. हो ना, जाऊ दे, काय करणार आता. म्हणजे हे किती चुकीचं आहे या असं करणं वगैरे. किती काय विश्वास ठेवायचा अशा गोष्टींवर, करणी करायची, काय करायचं का, वाय. गाईज, एवढी जर तुम्हाला श्रद्धा दाखवायची तर मग गुडघ्याला रुमाल कशाला बांधायचा. करायची श्रद्धा तर मनापासून करा ना, दाखवायचे म्हणून कशाला करायचे, बरोबर की नाही. फॅमिली ट्रिप सोबत आल्यावर एक फायदा असतो, एक मजा पण असते. ती काय असते दाखवतो. हे बघा, ये हम है, सॉरी ये हम है, ये हमारी गाड़ी है ना, और ये हमारी पार्टी, और ये हमारी पार्टी चल रही है. दाखवतो आम्हाला. लय भारी होतं ती लग्न. एक अशी होईल तशी अंदाजे केल्या सगळं. हिचं बघ, वेळ खायची नाही आणि काय चालूच आहे. मला लहान बाळ आहे ना, मला कन्फ्युजन आहे. ठीक आहे, चल सोडलं तुला. काय विचारते टाक, तिने लिंबू लागतील. काकी विचारते हे टाकू का ते टाकू का. ही बाई बोलते टाक, सगळं टाकायचे आहे ते टाक, सगळं बेळच करायचे. त्यालाच भेळ म्हणतात, बरोबर आहे. आणि हा पोरगा US वरून आलाय, US वरून फर्स्ट टाइम आमच्या सोबत आलाय. काय काय करायला लागतंय बाईला. वा, करून घे वा, मजा करून घे. वा वा वा, कडक कडक. कशी आहे, ऑनेस्ट रिव्ह्यू सांगा. ऑनेस्ट एक नंबर. ए उडली, कुरमुरे उडले. सेफ बाई. हॅलो गाईज, थँक्यू सो मच तुम्ही हा ब्लॉग इथपर्यंत बघितलात.
ह्याच्या आधीचा मी जेजुरीचा ब्लॉग टाकला, त्याचाच हा सेकंड पार्ट आहे. आणि हेच होतं आमचं देवदर्शन. आय नो ही व्हिडिओ तुम्हाला अर्धवट वाटत असेल, पण ह्याच्यानंतर आम्ही घरी जायला निघालो आणि सगळे झोपत होते, मी सुद्धा झोपलो, त्यामुळे मी जास्त काय कॅप्चर करू शकलो नाही. आम्हाला घरी पोहोचायला सुद्धा उशीर झाला, तर माझ्याकडे तेवढी एनर्जी नव्हती की मी व्लॉग एंड वगैरे करीन, आणि बाकी सगळे पण त्या मोडमध्ये नव्हते, सगळे झोपत होते. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टिल द एंड. आणि नेक्स्ट व्हिडिओ माझी पथकाचे रिलेटेड असणार आहे, सो स्टे ट्यून फॉर दॅट आणि बघत राहा माझे व्हिडिओज. थँक्यू सो मच, बाय.